आता पाहूया लोकसभेच्या महासंग्रामासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मी संन्यास घेणार नाही, भाजपची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर प्रथम खासदार उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य। रायगडसाठी मंत्री अदिती तटकरेंचं नाव आघाडीवर, रायगडमधून अदिती तटकरेंना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी, सूत्रांची माहिती। रायगडमध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमची, भरत गोगावलेंचं वक्तव्य। तर आमचे 5 आमदार असताना रायगडची जागा मबियाला जाणं दुर्दैव, गोगावलेंचं खोचक विधान। भाजप शिवसेनेचं कोकणातील जागेवरून घोडं अडलेलंच, रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर अजूनही तोडगा नाही, भाजप शिवसेनेमध्ये जागेवरून रस्सीखेच। वाशिम यवतमाळमध्ये महायुतीची उमेदवार मीच, यंदा विजयाचा षटकार मारून विरोधकांना क्लीन बोल्ड करणार, शिवसेना खासदार भावना गवळींचा विश्वास। उमेदवारीबद्दल पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील याची खात्री असल्याचंही वक्तव्य। रामटेकचा पेस कायम असताना शिवसेनेच्या कृपाल तुमानेंकडून प्रचाराला सुरुवात, तुमानेंकडून काटोल नरखे परिसरात कार्यकर्ता मेळावा, तर भाजपकडून रामटेकवर दावा। हातकणंगले लोकसभेवेळी उद्धव ठाकरे गटाने मला बाहेरून पाठिंबा द्यावा, ठाकरेंसोबतच्या भेटीत राजू शेट्टींची मागणी। तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी हातकणंगले लोकसभेची निवडणूक। मुंबईत उद्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक, 20 पक्षातील प्रमुखांना बैठकीचं आमंत्रण। राहुल गांधींच्या पदयात्रेनंतर सर्व नेते बैठकीत सहभागी होणार। लोकसभा निवडणुकीसाठी उस्मानाबाद आणि औरंगाबाद हीच नावं कायम राहणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य आयोगाला आदेश।